श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी अधिक ज्येष्ठ महिना सुरू होतोय. हा संपूर्ण महिना पर्वकाळ आहेच. या पर्वकाळावरती तीर्थस्नान, दीपदान, मौनव्रत, गोपूजन, उपवास, विविध प्रकारची दानं, भगवंताचं नामस्मरण, भगवंताची कथाश्रवण, संपूर्ण महिनाभर परमेश्वर प्रीत्यर्थ आत्मशांतीकरता आपण हे करणार आहोतच. आत्मकल्याणाकरता, आत्मोद्धाराकरता याचा आपल्याला निश्चित उपयोग होणार आहेच. पण ज्यांना संपूर्ण महिनाभर ही व्रत करणं शक्य नाही, वेळेअभावी असेल किंवा आणखीन काही तांत्रिक अडचणी असतील, अशा वेळेला किमान या महिनाभरात येणाऱ्या 5 महापर्वकालाचा तरी लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. नाही 5 पर्वकालांचा तरी एखाद्या पर्वकाळाचा तरी लाभ आपण घेऊन आपलं आत्मकल्याण साधावं. या महिन्यामध्ये 5 महापर्वकाल तर येणार आहेतच, पण विशेषत्वाने 2 अधिक महापर्वकाल येणार आहेत. अधिक ज्येष्ठ महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला पर्वकाळ सुरू होणार आहे रविवार दिनांक 17 मे ते सोमवार दिनांक 25 मे 2026 पर्यंत. हा पर्वकाळ आहे गंगा दशहरा. या गंगा दशहरा पर्वकालामध्ये केलेलं पुण्यकर्म, नामस्मरण, तीर्थस्नान हे आपल्या 10 प्रकारच्या पापांचा नाश करीत असतं. मग हा पर्वकाळ दरवर्षीच येतो, पण विशेषत्वाने अधिक मासामध्ये हा गंगा दशहरा पर्वकाळ येतोय. तर या 10 दिवसांमध्ये आपण जे काही शक्य होईल ते, नाही 10 दिवस तर किमान 1 दिवस, गंगा दशहऱ्याचा शेवटचा दिवस सोमवार दिनांक 25 मे 2026 रोजी आपण याचा लाभ घेऊ शकतो. यानंतर येतोय दुसरा महापर्वकाळ गुरुपुषामृत योग. गुरुवार दिनांक 21 मे रोजी सूर्योदयापासून ते अगदी मध्यरात्री 2:50 हा गुरुपुष्य योग आहे. या पर्वकाळावरही आपण भगवत नामस्मरण, भगवत पूजन, दानधर्म, तीर्थयात्रादी, स्नान आदी आपण करू शकतो. तिसरा पर्वकाळ आहे व्यतिपात योग. हा बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी आहे. अगदी सूर्योदयापासून मध्यरात्रीपर्यंत हा पर्वकाळ आहे. याचाही लाभ आपण घ्यावा. चौथा पर्वकाळ आहे द्वादशी योग. गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी हा द्वादशीचा पर्वकाळ आहे. पाचवा महापर्वकाळ पौर्णिमा. रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी पौर्णिमा हा पर्वकाळ आहे. यानंतर 6वा पर्वकाळ आहे वैधृती योग. वैधृती योग शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी सकाळी 10:05 सुरू होणार आहे. तो रविवार दिनांक 7 जून 2026 रोजी सकाळी 10:02 हा योग आहे. अर्थात सूर्योदयाला सुरू होणारा योग हा रविवार दिनांक 7 जून 2026 रोजी आहे. पण ज्यांना रविवारी शक्य नाही ते शनिवारी 6 जून रोजी सकाळी 10:05 नंतर या योगावरती आपल्या जे काही पुण्यकर्म करायचं आहे ते करू शकतात. हा वैधृती योग झाला की पुन्हा एकदा येतोय अधिक ज्येष्ठ वद्य द्वादशीचा पर्वकाळ. हा पर्वकाळ असणार आहे शुक्रवार दिनांक 12 जून 2026 रोजी. ज्यांना शुद्ध द्वादशीचा पर्वकाळ साधता आला नाही त्यांना ह्या वद्य द्वादशीच्या पर्वकाळावरती सुद्धा आपलं पुण्यकर्म करता येऊ शकतं. आणि शेवटचा आणि 7वा महायोग आहे तो अमावस्या पर्व. हा पर्वकाळ आहे रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी. या दिवशी
दर्श अमावस्या आहे. दुपारी 12:30 नंतर हा पर्वकाळ सुरू होतो आहे. हा पर्वकाळ असणार आहे 15 जून 2026 सोमवारी सकाळी 8:30 पर्यंत. ज्यांना 14 तारखेला शक्य आहे त्यांनी 14 तारखेला, नसेल शक्य त्यांनी 15 तारखेला या पर्वकाळाचा लाभ घ्यायचा आहे. आणि आधी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या पर्वकाळांवरती विशेषत्वाने काय करायचं आहे? तीर्थस्नान, दीपदान, दीप प्रज्वलन, मौन व्रत, गोपूजन, गोदान, गोग्रासदान, उपवास, विविध प्रकारचे दान, विविध प्रकारचे पुण्यकर्म, क्षेत्रदर्शन असेल, नामस्मरण असेल. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची आहे श्रद्धा, विश्वास आणि आपली परिस्थिती. आपल्याला आपली परिस्थिती कशी माहिती आहे, त्या परिस्थितीनुसार आपल्याला सहज जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करायचा. आणि काहीच शक्य नाही झालं तरी भगवंताचं नामस्मरण मात्र करायचंच आहे. याचं कारण आहे की कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरीच्या नामी. इतरत्र सगळ्या गोष्टी आपण आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या प्रत्येकालाच या पद्धतीनुसार पुण्यकर्म करण्याची इच्छा होईलच असंही नाही, पण शक्य होईल ते शास्त्राधार घेऊन पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करायचा. या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी, अनेक प्रकारे, अनेक गरजूंना असेल, आवश्यक त्या लोकांना आवश्यक त्या गोष्टी देणे, हे करण्याचा प्रयत्न करायचा. हे का करायचं? ह्या सगळ्या गोष्टीतून आत्मकल्याण आणि आत्मशांती आपल्याला प्राप्त करून घेणे हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. पण त्याबरोबर शास्त्राची आज्ञा, शास्त्राधार, शास्त्रांनी सांगितलेल्या प्रकारे आपण पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न एवढ्यासाठी करायचा असतो की जेणेकरून आपल्याला इहलोकी आणि परलोकी दोन्ही लोकीचा प्रवास हा सुखकर व्हावा, आनंदमय व्हावा आणि काय तर त्या शक्तीची अनुभूती आपल्या जीवनात यावी. तर या सगळ्या पर्वकाळांवरती कोणती दानं कशा प्रकारे करावी याची माहिती आपल्या याच अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवर क्रमशः प्रसारित केल्या जाईल. याचाही लाभ घ्यावा. आणि सांगितल्याप्रमाणे जे जे आपणास ठावे, आप्त, इष्ट, मित्र, बंधुवर्ग यांना या माहितीचा लाभ करून घ्यावा. ही माहिती क्रमवार मिळण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ.